सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचं असं निरीक्षण नोंदवलेलं आहे। भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाचं हे निरीक्षण आहे। जन्मदेशातला मताधिकार हा घटनात्मक नव्हे तर भावूक सुद्धा आहे असंही कोर्टानं म्हटलंय। सरन्यायाधीश सूर्यकांता आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं हे मत व्यक्त केलं। मतदान हा राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीचा सर्वोच्च आविष्कार असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय। हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी, जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती। आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी, हॉर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा। मुंबईमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, कोरेगाव नेस्को संकुलामधील लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान घेतले ड्रग्ज, मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश, पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 3घांना अटक। नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटी 26 लाख रुपयांचं कोकेन जप्त, एका महिलेला अटक, औषधाच्या 50 कॅप्सूल्समध्ये लपवून सुरू होती तस्करी। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अखेर मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवरती गुन्हा दाखल, आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा। नाशिकच्या TCS मधील लैंगिक शोषणाची टाटा सन्सकडून अंतर्गत चौकशी सुरू, कसलेही शोषण किंवा दबाव सहन करणार नाही असं अध्यक्ष N चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण। बोंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करणार, महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप, पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। अकोल्यामध्ये काल देशातलं सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद, अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये देखील पारा 43 अंशांच्या पुढे। आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीच्या निमित्तानं देशवासियांकडून अभिवादन, चैत्यभूमीवर लोटला भीम अनुयायांचा सागर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।